नमस्कार. गंधा का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. खरंच अभिजित अडसूळ हे महायुतीचे दर्यापुरात कॅन्डिडेट होते. शिवसेना उद्धव साहेबांची फोडल्यानंतर या शिंदे साहेब आणि अजित पवार यांची ही बीजेपी काय हाल करेल. हे शेवटी मोदी आणि शहाची बीजेपी आहे. अटल बिहारी वाजपेयी, त्यानंतर अडवाणी यांची ही बीजेपी राहिली नाही. हे एवढे काटक कारस्थानी लोक आहेत की यांनी लाज, लज्जा, शरम हे सर्व विसरलेले आहेत. एक साधं उदाहरण आहे की बीजेपीची ब्रँड अँबॅसेडर हे नवनीत राणा आहे. तिच्या नवऱ्याला महायुतीकडून बडनेरात तिकीट भेटते आणि दर्यापुरातला गद्दावर 40 वर्षे ज्यांनी राजकारण भोजलं असा प्रकाश भारसाकडे हा महायुतीच्याकडून अकोटमध्ये बीजेपीकडून निवडणूक लढवतो आणि दर्यापूरमध्ये जेव्हा अभिजित अडसूळ यांना महायुतीची शिंदे साहेबांची तिकीट भेटते तेव्हा प्रकाश पाटलाचे, नवनीत राणाचे हे सर्व माणसं अभिजित अडसूळ यांच्या विरोधात प्रचार करतात. खरंच अडसूळ साहेब म्हणजे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांना नक्कीच पस्तावा आलेला असेल की आपण शिंदे साहेबाच्या सेनेत जाऊन कुठल्याच प्रकारचा आपल्याला फायदा झालेला नाही. मुख्यमंत्री असलेल्या शिंदे साहेबाची दर्यापुरात सभा घेतल्यानंतरही शिंदे साहेब एक ब्रश शब्द काढत नाहीत. म्हणजे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांना लक्षात आलं असेल की तुम्ही जो उपद्रवापी कमावलेला पैसा गमावला यामध्ये काहीच फायदा नव्हता. आज तुमची परिस्थिती न घरकाटा ना घाटका झालेली आहे. तुमच्याजवळ फक्त पैसा उधळला गेलेला आहे. तुम्हाला जी अपेक्षा होती की शिंदेच्या लाडक्या बहिणी हे तुम्हाला साथ देतील, पण तेही शक्य नाही. कारण की मी पत्रकार आहो, मी सर्व सर्वे केला. एक तर तुमच्या दोघांच्या बापलेकाच्या विरोधात एवढं वातावरण या अमरावती जिल्ह्यात ढवळून निघालेलं आहे की एक तुमच्यावर थपका आहे की तुम्ही उद्धव साहेबांच्या सेनेत गटातटाचे राजकारण पाळून सर्व अमरावती जिल्ह्याचा सत्यानाश केला. तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या तिकिटा हा सुनील डिकेकडून सर्व कबूल करून घेतल्या आणि वेळेवर त्याला सुनील डिकेला धोका दिला. हे असे सर्व आक्षेप तुमच्यावर आहेत. तुम्ही बुलढाण्यात गेले, तिथली शिवसेना सत्यानाश करून टाकला. अमरावती जिल्ह्यातली सुद्धा शिवसेना सत्यानाश करून टाकली. हा ठपका तुमच्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला प्रायचित्त हे भोगावे लागेलच. तुम्ही आज शिंदे सेनेत कितीही मोठे पदावर असाल, पण आज तुमची परिस्थिती प्रकाश पाटील भारसाकडे यांनी इतकी बेकार करून टाकली. 1 ते 1.5 वर्षाच्या अगोदर सांगितलं की तुमचं डिपॉझिट इथं जप्त होणार आहे म्हणून. तीच परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे. तुमचं इथे डिपॉझिट दर्यापूरमध्ये कुठल्याही प्रकारनं राहणारच नाही हे निश्चित आहे. कारण तुम्ही जे उद्धव साहेब किंवा मी की उद्धव साहेबाचा बांधिलका नाही, मी पत्रकार आहो, पण आज परिस्थिती एवढी तुमच्यावर बेकार आली की तुमचं डिपॉझिट सुद्धा दर्यापुरात वाचू शकत नाही. बीजेपीने तुमच्यासोबत एवढा मोठा घात केला की तो घात तुम्ही कदापि विसरू शकणार नाही. आणि थोडंसं 40 वर्षाचे जे धुरंधर नेते होते, प्रकाश पाटलांनी जो शेवटच्या क्षणात व्हिडिओ टाकला इथे की तुम्ही मतदान हे रमेश बुंदेले यांना करा. खरंच प्रकाश पाटील, तुम्ही युतीच्या माध्यमातून अकोटला उभे आहे, त्याचा फरक तिथे पडणार नाही का? खरंच तुमचे कार्यकर्ते जेव्हा फुटतील तेव्हा तुम्ही त्यांना काय उत्तर देऊ शकाल? आज गजानन पाटील वाकोडे सुद्धा तुमच्यामुळे स्तब्ध राहिले. हे जर अगोदर असं होत असेल तर तुम्ही अडसूळ यांना अगोदर सांगायला पाहिजे होतं की आम्ही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट उभे करणार आहोत म्हणून. आज अडसूळ यांचा पैसा सुद्धा गेला आणि डिपॉझिट सुद्धा 100% जमा होणार आहे. अशी परिस्थिती इथे निर्माण झाली.
पण प्रामाणिक त्यांच्यासोबत राहिलेले जे लोक आहेत, आज त्यांचा विषय काय येतो, आज ते सुद्धा कुठं जावं आणि काय करावं असे प्रामाणिक राजकारणी जर विचार केला तर याच्यात एक प्रामाणिक दर्यापुरातला राजकारणी म्हणून रवींद्र उर्फ बाळासाहेब आहेत वानखडे, यांच्यासोबत जे लोक आलेले आहेत त्यांचा सुद्धा विचार करायला हवा. कसं अशा प्रामाणिक माणसाचं राजकारण नाही का, की प्रकाश पाटलासारखं गद्दारीचं राजकारण करून या सर्वांना चिवत्या बनून आपले कार्यकर्ते हे सर्व एक संघ बीजेपीतले रणनीतीत राहण्याच्या मागे लागावे. म्हणजे राजकारणातली किती निश्चयता खाली आलेली आहे. कुणावर विश्वास ठेवा हे समजत नाही. प्रकाश पटेल माझे आदर्श होते, पण आज त्यांनी जो व्हिडिओ टाकला बाबाराव पाटील आणि कराडे हे यांनी जे केलं तो भाग वेगळा, हे कार्यकर्ते होते. पण प्रकाश पाटलासारख्या धुरंधर माणसाने जो युतीकडून उभा आहे अकोटमध्ये, त्यांनी हे स्टेटमेंट करावं. पण त्यांनी कुठल्याच प्रकारचा विचार न करता एक त्यांनी स्टेटमेंट दिलं की रमेश बुंदेल यांना व्होट करावं. अभिजित अडसूळ, तुम्हाला पापाचे प्रायश्चित्त हे इथेच भोगावे लागले असं म्हणण्यास काही हरकत नाही. तुमच्या वडिलाला जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उच्च पदावर नेऊन ठेवलं, त्याची परतफेड तुम्ही शिंदेकडे जाऊन अशा प्रकारे केली, त्याचंच हे प्रायश्चित्त आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. शेवटी तुम्हाला म्हणू लागेल पप्पा प्रकाश भाडसाकडे किंवा इथली बीजेपी किंवा नवनीत राणा हे लय बेकार लोक, चला मुंबई. यानंतर तुम्ही या अमरावती जिल्ह्यात कुठेच दिसणार नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या विरोधात अगोदरच परकीय म्हणजे स्थानिक तुम्ही नव्हे याबद्दल लोकांनी आक्षेप उठवला होता, पण तुम्ही मानायला तयार नव्हते. शेवटी तेच झालं. मी 2 वर्षाच्या अगोदर जो व्हिडिओ टाकला तीच परिस्थिती इथे निर्माण झाली आणि त्याच पाऊल या बीजेपीने टाकलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.